स्वागत करतो। दिनांक 26 रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा फलटण येथे विविध विकास कामाचा शुभारंभ करण्याच्या हेतूने या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांच्या आगमनाच्या विषयाची माहिती सांगण्याच्या हेतूने ही पत्रकार परिषद या ठिकाणी आपण घेत आहोत। पुन्हा एकदा मी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्याला परवाच्या कार्यक्रमाची विशेष माहिती देतो। नीरा देवघर हा बहुचर्चित प्रकल्प जो महाराष्ट्रामध्ये तिला भरपूर गाजला आणि नीरा देवघरचं जानेवारी 2023 रोजी आपण त्याचा टेंडर काढल्यानंतर फलटणमध्ये आपण त्याचा शुभारंभ केला। आज जवळपास 20 ते 25 किलोमीटर काम फलटणमध्ये झालेलं आहे, या ठिकाणी करणार आहे। तसेच फलटण येथे भविष्यातील येणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासाठी व तसेच प्रशासकीय भवन म्हणून 18,69,00,000 रुपये या ठिकाणी फलटणला मिळाले। त्याचं भूमिपूजन महसुली कर्मचारी जे आहेत तलाठी सर्कल यांच्या बसण्याची व्यवस्था चांगली नव्हती, यांच्या बसण्याच्यासाठीचे मिळालेले 9,75,00,000 रुपये या इमारतीचं भूमिपूजन। तसेच फलटण शहरामधून जाणारा कॉन्क्रीट करणं असणारा पालखी महामार्ग सुमारे 75 कोटी रुपयाचा, त्याच्यातला भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घ्यायचं होतं। तो अजून पूर्णपणे पूर्ण नाही, त्याचं काम चालू झालंय, पण पार्टली त्याचं हस्तांतर विमानतळ पार्टली हस्तांतर मुख्यमंत्री मोदींच्या ऑनलाईन पद्धतीने आपण घेतोय। दहिवडी फलटण दहिवडी मान रस्त्याचं जवळपास मायनीपर्यंत 5,500 कोटी रुपयाच्या रस्त्याचा भूमिपूजन हे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेतोय। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत आता मंजूर झालेल्या 3 रस्त्यांचं 20 कोटी रुपयाच्या रस्त्यांचं या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आसू गिरवी आणि MSIDC मार्फत असणाऱ्या 200 कोटीच्या पेक्षाही जास्त निधी असणारा फलटण गिरवी टप्पा पहिला त्याचा पूर्ण झालाय, त्याचंही लोकार्पण आपण या ठिकाणी परवा दिवशी घेतोय। तो त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालाय, पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आपण या ठिकाणी घेतोय। तसेच फलटण पोलीस स्टेशन, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, वाठार पोलीस स्टेशन हे फलटण विधानसभा मतदारसंघातल्या या तिन्ही पोलीस स्टेशन नवीन बांधून देण्याची विनंती आपण मुख्यमंत्री महोदयांना केली होती। त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला 12,28,36,000 असे 3 पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना राहण्याकरता 27,41,43,677 रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र सरकारने दिली। आणि सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगले पोलीस स्टेशन फलटण येथे निर्माण झाले, त्या वास्तू उभं राहिल्यात आणि त्याचंही लोकार्पण आदरणीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होतं। या कार्यक्रमाबरोबर तालुक्यातले शेतकरी मित्र, महिला बचत गट, शेतकऱ्यांचे विविध समारंभ, श्रमिक कामगार, बांधकाम कामगार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा लाखोच्या संख्येने होईल अशा पद्धतीचा भव्य मेळावा फलटणमध्ये पार पडतोय। ही आपल्याद्वारे, आपल्या वृत्तपत्राद्वारे, आपल्या ऑनलाईन असणाऱ्या न्यूज चॅनलद्वारे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी याकरताही घेतलेली पत्रकार परिषद आहे। आपल्याकडून ही बातमी प्रसारित व्हावी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। तसेच या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर काही कामं प्रलंबित आहेत फलटणची, त्या प्रलंबित कामांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे। जसं या ठिकाणी फलटण शहरामधील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे। नगरपालिका आपण आता जवळपास 40 कोटी रुपये मंजूर झालेले, त्यातले 20 कोटी रुपयाच्या कामाचे शुभारंभ आता आचारसंहितेच्या आत होतील, कारण त्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत। तरी सुद्धा फलटण शहरामधले रस्ते ज्या पद्धतीने आपण फलटण बारामती रस्ता, फलटण आसू रस्ता, फलटण गिरवी रस्ता, फलटण उपाळे रस्ता, फलटण कुशेगाव, फलटण आदरकी, फलटण लोणंद, फलटण
पंढरपूर असे रस्ते आपण केले. तशा त्याच धर्तीवर पलटण शहरामध्ये 75 कोटीचा रस्ता आपण घेतलेला आहे. हे पैसे आपल्याला अपुरे पडणार आहेत, तर भरघोस निधीची पलटण शहरातले खड्डे बुजवण्याकरता तरतूद करावी अशी विनंती आपण केलेली आहे. तसेच पाडेगाव, मुरुम, साखरवाडी, कोळखी, शिंगणापूर हा महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्फत हा नवीन रस्ता मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्याला तात्विक मान्यता दिलेली आहे आणि तो रस्ता समावेश करण्याचे आदेश झाले. त्याची घोषणा या ठिकाणी व्हावी अशी विनंती. म्हणजे पाडेगाव ते शिंगणापूर जवळपास काही शेकडो कोटी रुपयाचा असा असणारा निधीचा रस्ता, त्याची घोषणा या ठिकाणी करावं. अमृत 2 योजनेमार्फत पलटणच्या नदीचा समावेश झालेला आहे, बाणगंगा नदीचा समावेश झालेला आहे. बाणगंगा ही दशरथ म्हणजे प्रभू रामाच्या पिताश्रींच्या आधीपासून या नदीच्या बद्दलच्या आख्यायिका आहेत की असं सांगितलं जाते की प्रभू रामांनी दशरथाची अस्थी सुद्धा या ठिकाणी विसर्जित. एवढं पवित्र असणारा हा कृष्णात आणि कृष्णाचा ढोब आणि हा संपूर्ण परिसर एक जलशुद्धीकरण प्रकल्प करून वाहती नदी, बंद पडलेली वाहती नदी, याला नीरा देवकरच्या माध्यमातून आणि 2 बुलकुडीच्या माध्यमातून कृष्णेचं पाणी पलटण शहरामध्ये कायमस्वरूपी द्यावं आणि कायमस्वरूपी 12माही नदी आणि शुद्धी खाली तापीच्या धर्तीवर किंवा अन्य नद्यांच्या धर्तीवर लाईट्स आणि लोकांना मनोरंजनासाठी त्या ठिकाणी जाता यावं अशा पद्धतीने अमृत 2 योजनेमधून मागणी केली. नव्याने मंजूर करण्यात आलेले सेशन कोर्ट, दिवाणी न्यायालय आणि JMFC साठी जसं या प्रशासकीय भवन आपण या ठिकाणी मंजूर केलं, तसं एकत्रित असं न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीची आपण त्यांना मागणी करतोय. माळशिरस तालुक्यामधील 22 गावांच्या समावेशासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये सही केली आहे. तर त्या योजनेच्या संदर्भात टेंडर काढण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी करावी अशी विनंती करत आहे. नीरा देवकर प्रकल्पातील गावडेवाडी, शेकणीरवाडी, वाघोशी या तिन्ही लिफ्टच्या योजनांना टेंडर काढण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये दिलेले आहेत. तर त्याचीही घोषणा या ठिकाणी व्हावी अशी आपण त्यांना विनंती केली. ऐतिहासिक फलटण नगरीवर छोटी विमानं उतरण्याकरता एअर स्ट्रीप, त्याचबरोबर हँगर आणि नाईट लँडिंगची सुविधा या ठिकाणी करावी अशी विनंती आपण मुख्यमंत्री महोदयांना करतोय. त्याची घोषणा करावी. तसेच फलटण येथे होणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी आणि साखरवाडीचे तहसीलदार यांच्या पदनिर्मितीच्या संदर्भामधली घोषणाही त्यांनी या ठिकाणी करावी अशी विनंती करतोय. रायगोवाडीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी MIDC मंजूर केली आहे. तिथं लार्ज मेगा प्रोजेक्ट, तिथं 20 ते 25,000 लोकांना त्या ठिकाणी काम देता येईल अशा पद्धतीचा प्रकल्प त्या ठिकाणी आपण त्यांना मागतोय. त्याची घोषणा त्यांनी करावी अशा प्रकारची आपण त्यांना मागणी करतो. पंढरपूर व पुणे पंढरपूरला जोडणारा बाह्यवळण रस्ता आपला फलटणच्या डाव्या हाताने झाला आहे. उजव्या हाताने रस्ता संघाच्या अलीकडून तो परत पंढरपूर रोडला जोडण्याकरता त्यालाही निधीची आपण मागणी केली. 16 किलोमीटरचा रस्त्याचं ते प्रयोजन आहे. तर 16 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी आपण मागतो. फलटणमध्ये ग्रामीण रुग्णालय यंत्रसामुग्रीने सुसज्जित असणारं आपलं झिरपवाडीचं ग्रामीण रुग्णालय पुनर्जीवन करावं अशी मागणी करतो. या फलटणच्या विकासाच्या मागणीवर आपण एक टप्प्यावर आपण मागण्या करत गेलो की त्यांना मान्यता मिळत गेल्या. या फलटणच्या विकासाच्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही व्यक्त केलेल्या आहे की मला खात्री आहे की या सर्वच मागण्या त्यांच्या पूर्ण होतील. पण ज्यांच्या घोषणा ते करू शकतील त्याची घोषणा करतील. येणाऱ्या 6 महिने, वर्षभरात या अपेक्षांची पूर्ती, फलटणकरांच्या अपेक्षांची पूर्ती या ठिकाणी देवाभाऊ करतील. कारण देवाभाऊंनी फलटणला देताना कधी विचार केला नाही आणि मनमोकळेपणाने शासनाच्या तिजोरीमधून त्यांनी फलटणला इतर अनेक मतदारसंघापेक्षा फलटणच्याकडे बघताना त्यांनी आपलेपणाची भावना या ठिकाणी दिली आणि त्यामुळंच आपण या ठिकाणी आपण फलटण तालुक्यामध्ये मी असेल, माननीय आमदार सचिन पाटील असतील, आम्ही दोघंही काम करू शकतोय. मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री अजितदादांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली साथ, मोलाची साथ आहे. या ठिकाणची या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि आमदार सचिन पाटील यांच्या काळामध्ये या राहिलेल्या योजनांचा समावेश होऊन फलटण तालुका जिल्ह्यातील अग्रगण्य तालुकाकडे वाटचाल होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ऑफलाईन पद्धतीने जागा उद्घाटन ठेवले होते, पण त्या संदर्भात पण अजून शासकीय पातळीवर चर्चा चालू आहे की ऑनलाईन करायचं का ऑफलाईन करायचं. पण मुख्यमंत्र्यांचा दौरा फक्त नियोजित काही वेळा करता येईल, 2-2.5 तासाकरता दौरा असेल का, जेणेकरून ते यशवंतराव चव्हाण हायस्कूल इथं विमानतळावर येतील आणि आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सगळी उद्घाटन करून आपल्या फलटणकरांना शुभेच्छा देतील आणि मग ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघतील. अशा पद्धतीचं एकंदर प्रयोजन आहे. तुमच्यासमोर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, आदरणीय पालकमंत्री शंभूराजे आहेत, शिवेंद्रराजे आहेत, आदरणीय जयकुमारजी गोरे आहेत, आदरणीय मकरंदाबा पाटील आहेत आणि जिल्ह्यातले सगळे आदरणीय आमदारांना आपण या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. आणि तशा पद्धतीचे आपल्या शासनाने सुद्धा त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. सगळ्यात वेळ किती असणार आहे? वेळ साधारण आता टेंटेटिव्ह लँडिंग त्यांचं 10 वाजता दाखवले, 10 वाजून 10 मिनिटांनी स्टेजवर दाखवलेला आहे. पण पक्का कार्यक्रम हा नेहमी आदल्या दिवशी तयार होतो. तो कार्यक्रम आल्यानंतर तुम्हाला सगळ्या वृत्तपत्रांना दिलं जाईल.